पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला। मांगडेवाडी येथील क्रशरखाणेजवळील डोंगराजवळ ती विचित्र अवस्थेमध्ये आढळून आली। तिला कोणीतरी तिथे फेकून दिलं हे तर स्पष्ट होतं, पण तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे मात्र समोर यायला तयार नव्हतं। पण जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा भयंकर प्रकार समोर आला आणि पुन्हा एकदा पुण्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा समोर आला। माहितीनुसार संबंधित 40 वर्षांची महिला 8 फेब्रुवारीच्या रात्री 9:30च्या सुमारास कोंढवा परिसरामध्ये काणा चौकात उभी होती। तेव्हा केशव कमलेश चौधरी, सोनिया लक्ष्मण पवार आणि अब्दुल मोहम्मद शेख रिक्षामध्ये तिथे आले आणि तिला पाहिलं। पोलिसांना सुरुवातीला मृत महिलेनं आत्महत्या केल्याचं वाटलं। तिचा मृत्यू 24 तास आधीच झाला होता, पण अंगावरती वळ पाहता ही हत्याच असल्याचं स्पष्ट होतं। पण डोंगराळ भागामध्ये सीसीटीव्ही नसल्यानं आरोपींचा शोध घेणं अवघड होतं। पण पुणे गुन्हे शाखा आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या तपासात 97 सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतलं। 97 सीसीटीव्ही फुटेजमध्ये 33 वाहनं जप्त केली गेली। त्यातील प्रत्येकाची चौकशी केली। त्यात कमलेश चौधरीची रिक्षा होती, जी सीसीटीव्ही मध्ये हुड बदलल्याचं तिचं पाहायला मिळालं होतं। पोलिसांना संशय बळावला आणि त्यानंतर जेव्हा कमलेशची चौकशी केली गेली तेव्हा सत्य समोर आलं। कमलेश आपल्या इतर मित्रांसोबत रिक्षात होता। ती शेअरिंग रिक्षा आहे असं समजून त्या महिलेनं रिक्षाला हात दाखवला। ती कात्रजच्या सृष्टी हॉटेलला सोडायला तिने सांगितलं, पण शॉर्टकटने सोडतो असं म्हणत आरोपी तिला मांगडेवाडी येथील क्रशरखाणीजवळ डोंगराजवळ घेऊन गेला। त्यानंतर काही वेळातच तिथे महादेव अर्जुन बोर्डे, साई अमित पुजारी, सोहेल हाफिन शेख असे आणखीन 3 जण तिथे पोहोचले। त्या महिलेला शंका आली। तिने लगेच डोंगरावरती मला का आणलं असं विचारलं। तेव्हा आरोपीनं महिलेसोबत वाद घातला। वाद वाढला आणि मद्यधुंद अवस्थेत आरोपींनी महिलेला मारहाण केली। मारहाणीमध्ये महिला गंभीररीत्या जखमी झाली आणि त्यानंतर महिलेला सुमारे 50 ते 55 फूट खोल असलेल्या खाणीमध्ये त्यांनी ढकलून दिल्याचं बोललं जातं आणि या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झाला। आणि या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। आरोपी अट्टल गुन्हेगार होते। आपल्याला महिलेला घेऊन जाताना कोणीतरी पाहिलं असेल किंवा सीसीटीव्ही मध्ये आपण कैद झालो असेल याची कल्पना आरोपींना आली। म्हणूनच त्यांनी सीसीटीव्ही मध्ये ओळख पटवू नये यासाठी आरोपींनी रिक्षाचे हुड बदललं, जेणेकरून भलतीच रिक्षा असल्याचं कोणालाही वाटणार नाही। पोलीस चौकशीत आरोपी गुन्हा कबूल करायला तयार नव्हते, मात्र खाकीचा दाग दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचं माहिती समोर येते। पण या घटनेनं पुन्हा एकदा पुण्यात महिला सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय। रात्रीच्या वेळी एकटी महिला जेव्हा प्रवास करते तेव्हा जेव्हा कुठेही जाते तेव्हा तिला किती सुरक्षित वाटते, हे शहर किती सुरक्षित आहे याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले।